स्वामी भक्त परीट. नमस्कार श्रोते हो, कसे आहात आपण? आज स्वामी भक्त परीट या कथेचा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत. भाग 4. राजाला झालेल्या गळूमुळे त्याला खूपच त्रास होत होता. काहीही उपाय केला ते जात नव्हतं. आपण कृपादृष्टीने पाहावे. श्री गुरु हसले व म्हणाले, कुठे आहे गळू? मला तर दिसत नाही. म्हणून राजा दाखवू लागला, पण अंगाला गळूच कुठे दिसेना. तो आश्चर्यचकित झाला. राजा म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने मी राजा झालो. मला राज्य मिळाले. अष्टश्चर्य मी भोगली. मन भरून गेले. आपण माझे ऐश्वर्य समक्ष येऊन पाहावे. श्री गुरूंनी ती गोष्ट मान्य केली. राजाने सर्व नगर शृंगारले व मोत्या पवळ्यांची तोरणे लावली. श्री गुरूंना पालखीत बसून मिरवणूक मोठ्या थाटाने काढली. श्री गुरूंना घेऊन राजा आपल्या नगरात आला. सुवर्ण दानातून दिवे ओवाळले. श्री गुरूंना सिंहासनावर बसविले. राजमंदिरातील स्त्रियांनी त्यांना आरती ओवाळली. राजाने व बायका मुलांची भेट करून दिली. श्री गुरूंनी राजाला अजून काही इच्छा आहे का विचारले. तेव्हा राजा म्हणाला, मी पुष्कळ वर्ष राज्य भोगले. आता चरणसेवा द्यावी. तेव्हा गुरूंनी राजाला मुलाला गादीवर बसून श्री शैलास येण्यास सांगितले. श्री गुरु गौतमीवर स्नान करून गाणगापुरास गेले. सर्व भक्तजनांना खूप आनंद झाला. तात्पर्य: श्रोते हो, ही परीटाची कथा आपणास आवडलीच असेल. श्री गुरूंनी परीटाला राजा होशील असे सांगितले. त्याप्रमाणे तो राजा झाला. गुरूंचा प्रेमळ भक्त परीट जेव्हा राजा झाला तेव्हा त्याला गळू झाले. ते काही गेल्या जाईना. शेवटचा उपाय म्हणून तो गाणगापूरला आला. तेव्हा काय रे परटा, आहेस कुठे म्हटल्याबरोबर त्याच्या पूर्वस्मृती जागृत होऊन त्याने गुरूंचे चरण धरले. आपले गळू दाखवू लागला. पण गुरूंच्या नुसत्या दर्शनानेच राजाचे गळू नाहीसे झाले. आहे की नाही चमत्कार? श्रोते हो, गुरुभक्तीचा हा चमत्कार आहे. आपण ही संसारात राहून नामस्मरण करून गुरुसेवा, सत्संग या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. श्रोते हो, कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.